श्री स्वामी समर्थ. तुळशीजवळ दिवा लावल्याने कोणते पुण्य मिळते? धार्मिक कार्यामध्ये तुळशीला खूप महत्त्व आहे. आपण सर्वांना माहीत आहे की तुळशी मातेची सर्वात पहिली पूजा ही भगवान विष्णूंनी केली होती. आपणा सर्वांना माहीत आहे की ज्या घरामध्ये तुळशीचे रोप असते तिथे कधीही वाईट प्रवृत्ती वास करू शकत नाही. म्हणूनच प्रत्येक घरामध्ये तुळशीचे रोप हे असलेच पाहिजे. दररोज तुळशीसमोर दिवा लावला पाहिजे आणि तिची पूजा केली पाहिजे. त्यामुळे काय होतं हे पाहण्यासाठी आपण एक कथा ऐकूया. ती कथा ऐकल्यामुळे सर्व पाप शालन होते आणि पुण्य प्राप्त होते. खूप पुरातन काळातील गोष्ट आहे. एका नदीच्या काठावर हरिहरपूर नावाचं एक अत्यंत सुंदर नगर वसलं होतं. त्या नगरात एक ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत गुणवान, चारित्र्यवान आणि वेदामध्ये पारंगत होता. पण त्याची पत्नी मात्र फार दुराचारी होती, कारण ती खूप भांडकुदळ आणि सर्वांना त्रास देणारी होती. ती सतत आपल्या पतीचा अपमान करायची, त्याच्याशी नेहमी वाईट वागायची. ती त्यांच्यासाठी कधीच स्वयंपाक करत नसे, कधीही त्यांच्यासोबत प्रेमाने वागत नसे. जर का त्याचे कोणी नातेवाईक घरी आले तर त्यांचा देखील अपमान करत असे आणि त्यांना हाकलून देत असे. स्वतः मात्र ती वासनात होती. ती सतत इतर व्यभिचारी महिलांसोबत फिरत असे. तिचे खूप मन चंचल होते. तिला इतर पुरुषासोबत संभोग करायला आवडत असे. तिने कधीही आपल्या पतीशी प्रेमपूर्वक बोलली नाही, पण इतर सुंदर पुरुषांसोबत बसून ती गप्पा मारायची. ती तर पुरुषांना आकर्षित करण्यासाठी सजून धजून गावात फिरायला जायची. कधी ती जंगलात एखाद्या झाडाखाली उभी राहून सुंदर पुरुषांची वाट पाहायची आणि एखाद्या सुंदर पुरुषाला मोहित करून त्याच्यासोबत भोगविलास करायची. एके दिवशी ब्राह्मण आपल्या पत्नीला म्हणाला, तुझे हे आचरण योग्य नाही. अशा प्रकारे पाप केल्याने तुझे नुकसान होईल. त्यामुळे आता तरी हे सर्व काम सोडून दे. तुझ्या या वर्तनामुळे मला खूप दुःख होते आणि अपमान सहन करावा लागतो. तेव्हा त्याची पत्नी म्हणाली, मी मागच्या जन्मी असं कोणतं पाप केलं होतं की ज्यामुळे मला तुझ्यासारखा नवरा मिळाला आणि तुझ्यासारख्या माणसासोबत माझं लग्न झालं. कदाचित माझं पाप खूप मोठं होतं, त्यामुळे मला तुझ्यासारखा गरीब नवरा मिळाला. तुझ्या घरी माझ्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नाहीत. मला सतत उपेक्षित राहावे लागते. तू मागून आलेल्या भिक्षेवरती मला माझी गुजारण करावी लागते आणि हे मला अजिबात आवडत नाही. एक दिवस मी तुला यामुळे सोडून जाईल, कारण तुझ्यासोबत जर मी राहिली तर या जन्मातही मी पापच करेल आणि मला पुन्हा असाच जन्म मिळेल. म्हणून मी एखाद्या श्रीमंत पुरुषाशी लग्न करेल आणि सुखाने संसार करेल. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, तू असे शब्द बोलू नकोस. असा विचार सोडून दे की तू मला सोडून देशील. जी स्त्री आपल्या पतीला सोडून दुसऱ्या परपुरुषाकडे आकर्षित होते तिचं पुढे जाऊन कधीच योग्य होत नाही. तिला मृत्यूनंतर नरकात जावं लागतं. तेव्हा त्याच्या पत्नीने उत्तर दिलं, नरकात तुला जावं लागेल, कारण तू कोणतंच काम करत नाहीस. सतत भिक्षा मागत फिरतोस आणि तेच लोकांचे उष्टे खातोस आणि मलाही खाऊ घालतोस. तू पत्नीला सतत अतृप्त आणि असमाधानी ठेवतोस. त्यामुळे या गोष्टीचं भय माझ्यापेक्षा तुला जास्त असलं पाहिजे, कारण नरकात फक्त तुझीच जागा असणार आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की तुझ्यासोबत या अशा घरात राहण्यापेक्षा मी नरकात जाऊन राहायला देखील तयार आहे. त्याच्या पत्नीने असे कडू बोलल्यामुळे पतीचा अनादर झाला, त्याचा अपमान झाला. जी स्त्री पतीचा त्याग करून दुसऱ्या पुरुषाकडे जाते तिला नरकात शिक्षा भोगावी लागते. अशा दुराचारी स्त्रीचं कधीच योग्य होत नाही. त्यानंतर ती एके दिवशी एका झाडाखाली जाऊन उभी राहते. तिचं मन कामुक पुरुषाची वाट पाहत असते. खूप वेळ निघून जातो तरी त्या ठिकाणी कोणीही पुरुष येत नाही. त्यामुळे ती खूप दुःखी होते आणि पुरुषाच्या शोधात इथे तिथे पाहू लागते. त्या दिवशी तिचे सगळे प्रयत्न व्यर्थ जातात. ती तिथे उभी राहून नाना प्रकारच्या गोष्टी बोलत ओरडू लागते. आज या मार्गावरून कोणीही सुंदर पुरुष आला नाही. आता मी माझी कामवासना कशी पूर्ण करू? आजची रात्र कशी घालवू?
माझ्या या सुंदर शरीराचा उपभोग कोण घेईल? माझं तारुण्य आणि सौंदर्य असंच वाया जात आहे. कोणीही या सुंदर शरीराला मिळवण्याची इच्छा करत नाही. आता मी कुठे जाऊ? कोण मला स्वीकारेल? कोण माझ्यासोबत भोगविलास करेल? माझा नवरा तर मूर्ख आहे, पण आता असं वाटतं आहे की संपूर्ण जगच मूर्ख पुरुषांनी भरलेलं आहे. कोणीही माझ्यासारख्या सुंदर स्त्रीला स्वीकारायला तयार नाही. सर्वजण माझ्याकडे दुर्लक्ष करत आहेत. मी इतकी सुंदर आहे की देवताही मला मिळवण्याची इच्छा करत असतील. पण हे जग तर पापी आणि तुच्छ पुरुषांनी भरलेलं आहे, जे मला दुर्लक्षित करत आहेत. कोणी सुंदर, बलवान आणि पराक्रमी पुरुष असेल तर त्याला माझ्याकडे पाठवा. त्याने मला खाल्लं तरी चालेल, पण मी आनंदाने त्याला आलिंगन करेन, असे बोलून ती ओरडू लागली. त्या जंगलात एक भयानक वाघ होता. त्या पापी स्त्रीचा हा आरडाओरडाचा आवाज ऐकून तो झोपला होता, जागा झाला आणि झटक्यात तिला खाण्यासाठी तिच्याजवळ आला. त्या वाघाचं रूप अत्यंत भयानक होतं. त्याचं शरीर काळ्या नारंगी पट्ट्यांनी भरलेलं होतं. तो जंगलाच्या सावलीत मिसळून जायचा. त्याच्या डोळ्यात अंगारसारखी लाल चमक होती. ती अंधारातून सुद्धा झळकायची. त्याच्या जबड्यातून मोठे तीक्ष्ण दात बाहेर आलेले होते, जे कोणत्याही प्राण्याला फाडण्यासाठी पुरेसे होते. त्याची गर्जना करणारा आवाज संपूर्ण जंगलात घुमायचा, त्यामुळे आसपासचे प्राणी घाबरून जायचे. त्याच्या मजबूत टाचा त्याचा ताकदीचा प्रत्यय देत होता. तो आपल्या बलशाली शरीरानं जंगलात वेगाने पळू शकायचा. त्याचा एकमेव उद्देश पापी आणि दुराचारी लोकांचं भक्षण करणे हा होता, ज्याला नियतीने त्याच्यासाठीच नेमलं होतं. त्या भयानक वाघाला समोर पाहून त्या स्त्रीला घाम फुटू लागला. ती आता भयाने थरथर कापू लागली. ती काहीतरी करायच्या आत वाघाने तिच्यावर झडप घेतली आणि तिच्यावर पंजाने घाव केला. ती स्त्री जमिनीवर कोसळली. जमिनीवर पडताच ती ओरडून म्हणाली, "अरे वाघा, तू इथे का आलास? मला का मारतो आहेस? मी इथे माझ्या प्रियकराला शोधत आहे. तू मला सोडून दे. मला खाऊन तुला काय मिळेल?" त्या स्त्रीचे बोलणे ऐकून तो भयानक वाघ क्षणभर थांबला आणि हसत म्हणाला, "हे दुष्टे, आज विधात्याने तुला माझं भक्षण बनवलं आहे. तुझ्यासारख्या पापी स्त्रीचे भक्षण करणं हेच माझं काम आहे. तेव्हा मला या शरीरातून मुक्ती मिळेल." ती स्त्री म्हणू लागली, "हे वाघा, तू कोण आहेस? मला खरं खरं सांग. तुला वाघ व्हावं लागलं त्याचं कारण काय? तू माझ्यासारख्या स्त्रीचं भक्षण का करतोस? आधी हे सर्व काही मला सांग, मग माझं भक्षण कर." तेव्हा तो वाघ म्हणाला, "हे पापीने, मी तुला माझ्या सर्व जन्माचा इतिहास सांगतो. कोणत्या कारणामुळे मला वाघ व्हावे लागले. पूर्वकाळी उत्तर देशात परमार नावाची एक नदी वाहत होती. त्या नदीच्या किनारी हरिनगर नावाची एक नगरी होती. ही नगरी आपल्या सुंदर मंदिरासाठी, शांत वातावरणासाठी आणि धार्मिक अनुष्ठानासाठी प्रसिद्ध होती. त्या नगरीत एक ब्राह्मण कुटुंब राहत होते. मी त्या कुटुंबात जन्मलो होतो. माझे नाव वेदानंद होते. माझे वडील एक आदर्श ब्राह्मण होते. ते यज्ञ, हवन आणि धार्मिक अनुष्ठानाचे पालन करत असत. हे पापी स्त्री, मी वेदांचे अध्ययन केले आणि यज्ञ व धार्मिक कार्यामध्ये पारंगत झालो. पण जसा जसा मी मोठा झालो तसा तसा माझ्या मनात धनाचा लोभ वाढत गेला. मी अनेक यज्ञाचे आयोजन केले, पण ते यज्ञ धार्मिक उद्देशाने नव्हते, तर धनसंचयासाठी होते. मी धर्मापासून दूर असलेल्या पाप्यांसाठी हे यज्ञ केले आणि त्याच्या घरातील अन्न ग्रहण केले. मी धनाच्या लोभापायी त्याचे अन्न ग्रहण केले. मी अशा वस्तूचा दानही स्वीकारलं जे ब्राह्मणाने स्वीकारू नये. माझं मन इतकं लोभी झालं की मी इतरांच्याकडून कर्जांच्या स्वरूपात धन घेत असे आणि ते परत करत नसे. मी अनेक प्रकारचे छल कपट केले आणि अशा प्रकारे पाप करत अनेक वर्ष घालवले. वेळ जसा जसा पुढे सरकत गेला, माझे शरीर अशक्त झालं, केस पांढरे झाले, डोळे धुसर झाले आणि तोंडातील दात गळून पडले. पण इतरही धनाचा लोभ माझ्या मनातून गेला नाही आणि मी पाप करत राहिलो.
एका दिवशी धनाच्या लालसेपोटी मी पुन्हा नदीच्या किनारी गेलो. तिथे मी इतर धूर्त ब्राह्मणासोबत मिळून लोकांची फसवणूक केली. आम्ही सर्वांनी खोट्या मंत्राचा उच्चार केला आणि विधिविधान न करत देवी देवतांची पूजा केली. याचा उद्देश फक्त अधिकाधिक धन मिळवणे हा होता. आम्ही धर्माच्या नावाखाली लोकांना फसवले. त्या दिवशी मी खूप पाप केले. पण त्याच वेळी माझ्याबरोबर एक भयंकर घटना घडली. मी त्याच दिवशी नदीच्या किनारी बसलेलो होतो तेव्हा एक भुकेला आणि भटकत असलेला कुत्रा माझ्याजवळ आला. मी त्याला हाकलून दिले, पण तो रागाने माझ्या पायाला चावला. माझ्या पायाला जखम झाली. त्या जखमीसाठी मी खूप सारे उपाय केले, पण ती जखम जास्तच चिघळत गेली. त्या जखमेमुळे माझा मृत्यू झाला. माझ्या मृत्यूनंतर 2 भीषण आणि भयानक रूप असलेल्या दूत प्रगट झाले. त्याच्या हातात साखळदंड होते. त्याने मला पकडले आणि यमपुरीकडे नेले. यमपुरीत मला यमराजाच्या समोर उभे केले. यमराज यांनी त्यांच्या दिव्य सिंहासनावरून चित्रगुप्तांना आज्ञा दिली की त्यांनी माझ्या कर्माचा लेखाजोखा सादर करावा. चित्रगुप्ताने अतिशय गंभीर स्वरात सांगितले, धर्मराज हा ब्राह्मण होता. यानं आपल्या जीवनात घोर पाप केले होते. याने धर्माच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली, खोटे मंत्र उच्चारून यज्ञ केले आणि भगवंताचा अपमान केला. धनाच्या लालसेपोटी हा धर्मापासून दूर गेला आणि कधीही धर्माचे पालन केले नाही. म्हणून हा पापी ब्राह्मण नरकात जाण्यास पात्र आहे. यानंतर यमराज यांनी आपल्या दूतांना आज्ञा दिली, या पाप्याला नरकाच्या आत टाका आणि तिथे जाऊन त्याला त्याच्या कर्माचे फळ भोगू द्या. त्यानंतर मला नरकाच्या भयंकर अग्नीत टाकले गेले. अनेक वर्ष मी तिथेच यातना सहन केल्या. माझ्या आत्म्याला भयंकर पीडा सोसावी लागली. अनेक वर्षांच्या शिक्षा भोगल्यानंतर माझ्या पापांमुळे मला वाघाचे शरीर पुन्हा प्राप्त झाले आणि मी या दुर्गम जंगलात निवास करू लागलो. माझ्या पूर्वजन्मातील पापाचे प्रायश्चित करताना मी विचार केला की मी कधीच महात्मा, साधू पुरुष किंवा सती स्त्रियांची भक्षण करणार नाही. मी फक्त त्या पापी, दुराचारी आणि कुलता स्त्रियांचे भक्षण करतो, ज्यांनी आपल्या जीवनात धर्माच्या मार्गावर न चालता इतरांना दुःख दिले आहे. मला विश्वास आहे की असे केल्याने मला माझ्या पापांपासून मुक्ती मिळेल आणि या शरीरातून लवकर सुटका होईल. अशा प्रकारे त्या वाघाने आपल्या पूर्वजन्मांचा वृत्तांत सांगितला आणि त्या स्त्रीला म्हणू लागला, हे स्त्री, तुझ्या आचरणावरून तू एक कुलटा दिसतेस. आपल्या पतीला सोडून तू या जंगलात इतर पुरुषांसोबत भोगविलास करण्यासाठी आली आहेस. म्हणून आज तू माझे भक्ष्य होणार आहेस. इतके बोलून त्या वाघाने आपल्या तीक्ष्ण नखाने त्या पापी स्त्रीचा वध केला आणि तिला खाल्ले. त्यानंतर तो वाघ त्या ठिकाणावरून निघून गेला. त्या स्त्रीच्या मृत्यूनंतर त्या ठिकाणी 2 दूत प्रगट झाले आणि त्या पापी स्त्रीला उचलून यमपुरीमध्ये घेऊन गेले. तिथे तिला यमराजासमोर उभे केले गेले. चित्रगुप्ताने त्या स्त्रीचा लेखाजोखा चुका मांडताना यमराज यांना सांगितले, धर्मराज, ही स्त्री अत्यंत पापी आहे. हिने घोर पाप केले आहे. तिने व्यभिचार केला आहे. हिने कधीच आपल्या पतीची सेवा केली नाही. आपल्या पतीला विसरून हिने परपुरुषासोबत भोगविलास केला आहे. त्या स्त्रीच्या पापाची यादी ऐकून यमराज अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी त्या स्त्रीला अग्नीने भरलेल्या कुंडात टाकण्याचा आदेश दिला. यमराजांच्या आदेशाने ती स्त्री अतिशय भयभीत झाली आणि मग ती स्त्री यमराज यांना विनंती करू लागली, कृपया मला माझ्या पापासाठी क्षमा करा. मी हे नकळतपणे पाप केले आहे. कृपया मला प्रायश्चित करण्याची संधी द्या. तेव्हा यमराज म्हणाले, स्त्री, तुझी पापे केली आहेस ती निंदनीय आहे. तुझ्या पापांसाठी कोणतेही प्रायश्चित नाही. जी स्त्री आपल्या पतीचा त्याग करते, पतीला सोडून परपुरुषाबरोबर विहार करते, ती निश्चितच नरकात जाते. म्हणूनच आता तुला नरकाची शिक्षा भोगावीच लागेल. यानंतर यमराजाने आपल्या दूतांना आज्ञा केली, त्या पापी स्त्रीला घेऊन जा आणि तिला नरकात टाका. तेच तिच्यासाठी योग्य आहे. मग ते दूत त्या स्त्रीला नरकात घेऊन गेले. अनेक वर्ष तिला तळत्या तेलाच्या कुंडात शिजवले गेले. त्यानंतर तिला बाहेर काढून रैरव नावाच्या नरकात टाकले गेले.
अशा प्रकारे तिला अनेक वर्षे वेगवेगळ्या नरकात टाकले गेले. नरकात कष्ट भोगल्यानंतर ती महापापी स्त्री पुन्हा पृथ्वीलोकाच्या वर चांडाळणीच्या रूपात जन्मली. चांडाळ यांच्या घरी जन्म घेऊन ती पुन्हा अनेक पाप करू लागली. ती व्यभिचारी करू लागली आणि अनेक पापी पुरुषांसोबत विहार करू लागली. काही काळानंतर पूर्वजन्मातली पापामुळे तिला कोडाचा रोग झाला आणि ती भयंकर यातना सहन करू लागली. तिचं शरीराचा प्रत्येक भाग जळू लागला. तिच्या डोळ्याला इजा होऊ लागली. या दुःखाला सहन करत करत ती दिवस घालू लागली. एके दिवशी ती तीर्थस्थानाच्या उद्देशाने एका जंगलात गेली. तिथे एक आश्रमाच्या बाहेर ती निवास करू लागली. त्या आश्रमात एक तुळशीचं पवित्र रोप होतं. इतर स्त्रियांना तिने तुळशीजवळ दिवा लावताना पाहिला. तिला मोठा आश्चर्य वाटलं. एके दिवशी तिथे राहणाऱ्या एका साधूला तिने विचारलं, हे साधू महाराज, हे कोणते झाड आहे आणि या सर्व स्त्रिया याच्या खाली दिवा का लावत आहेत? तेव्हा साधू म्हणाले, हे पुत्री, हे अत्यंत पवित्र तुळशीचे झाड आहे. त्याचे दर्शन घेतल्याने संकटाचा नाश होतो आणि या तुळशीला पाणी अर्पण केल्यानंतर देवी देवतांची कृपा प्राप्त होते आणि या पवित्र झाडाजवळ दीप लावल्याने सर्व पाप नष्ट होतात. साधूचे हे बोलणे ऐकून त्या स्त्रीला मोठा आनंद झाला. तिने मग विचारले, साधू महाराज, जर एखादी अत्यंत पापी स्त्री ही तुळशीजवळ दिवा लावेल तर तिचे पाप नष्ट होईल का? साधू म्हणाले, हे पुत्री, हे सत्य आहे. जर एखाद्या स्त्रीला घोर पापे केली असेल तरीही तिची सर्व पापे, अगदी सर्व जन्मातील पापंसुद्धा तुळशीजवळ दिवा लावल्यानंतर नष्ट होतात. पण तू कोण आहेस आणि तुला हे प्रश्न का विचारायचे आहेत? तेव्हा ती स्त्री म्हणाली, हे साधू महाराज, मी एक महापापी आहे. मी व्यभिचारी आहे. तसेच अनेक प्रकारची पापी केली आहेत. माझ्या पापामुळेच माझी ही दुर्दशा झाली आहे. कृपया मला पापापासून मुक्ती मिळवण्याचा उपाय सांगा. तेव्हा साधूने सांगितले, तुळशीजवळ दीप लाव. तुझी सर्व पापे आणि दोष समाप्त होतील. साधूचे हे बोलणे ऐकून त्या पापी स्त्रीने हे तसेच केले. तिने तुळशीच्या झाडाच्या जवळ एक दीप प्रज्वलित केला. या प्रकारे ती स्त्री नित्य तुळशीच्या झाडाजवळ दीप लावू लागली. एके दिवशी ती स्त्री संध्याकाळच्या वेळी तुळशीजवळ दीप लावत होती. तेव्हा तिचा मृत्यू झाला आणि ती तिथे जमिनीवर कोसळली. यानंतर यमराज त्याचे 2 दूत तिला यमलोकात नेण्यासाठी त्या ठिकाणी प्रकट झाले. तसेच यमदूत त्या पापी स्त्रीला पकडून घेऊन जाण्यास लागले. तितक्यात भगवान विष्णूंचे 2 पार्षद त्या ठिकाणी प्रगट झाले. ते दिव्य पार्षद अतिशय तेजस्वी आणि दिव्य तेज असलेले होते. त्यांच्या शरीरातून सोनसळी प्रकाश किरणे बाहेर पडत होती, ज्या सभोवताली असलेला अंधार दूर करत होत्या. त्यांचे रूप अतिशय मोहक आणि दिव्य होते. त्यांना पाहून कोणाचेही मन श्रद्धेने भरून जाईल असे होते. त्यांच्या चेहऱ्यावर शांत स्मित होते, जे अपार करुणा आणि दयेचे प्रतीक होते. त्यांचे वस्त्र रत्न जडित होते, ज्यावरती निळा आणि सोनसळी रंग चमकत होता. जणू काही स्वतः वैकुंठाचे सौंदर्य त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये उतरलेले होते. त्यांच्या कानात झुलणाऱ्या सोन्याच्या कुंडलातून दिव्य संगतीचा आवाज येत होता. त्यांच्या कपाळावर टिळक आणि चमकती बिंदी होती. ती त्यांच्या दिव्यतेची सूचक होती. ते दोघे विशाल आणि बलवान होते. त्यांच्या हातात दिव्य गदा होती, जी न्याय आणि धर्माच्या प्रतीक होती. त्यांनी त्या स्त्रीला आपल्या दिव्य स्पर्शाने मुक्तीचं आश्वासन दिले होते, ज्यामुळे तिचे सर्व पाप नष्ट होऊन ती स्वर्गात जाण्यास पात्र होईल. त्या पार्षदाने यमदूतांना अडवले आणि म्हणाले, तुम्ही कोणाच्या आदेशाने हे अधर्म करत आहात? यमदूत म्हणाले, हे पार्षद, यमराजाच्या आदेशाने या पापी स्त्रीला घेऊन जात आहे. पण तुम्ही आम्हाला का थांबवत आहात? ही स्त्री अत्यंत पापी आहे आणि तिचा नरकात नेण्यास हुकूम आहे. हे ऐकून भगवान विष्णूचे पार्षद हसले आणि म्हणाले, तुम्ही सत्य बोलत आहात. पण या स्त्रीने एक पुण्य केले आहे, ज्यामुळे तिची सर्व पापे नष्ट झाली आहेत. तुम्ही पाहिले नाही का तिने आपल्या जीवनात संध्याकाळच्या वेळी तुळशीजवळ दीप प्रज्वलन केला आहे. यामुळे आश्चर्यचकित होऊन दूत म्हणाले, हे पार्षद, हो,
तुळशीजवळ दीप लावल्याने तिची सर्व पापे नष्ट होऊ शकतात का? भगवान विष्णूच्या पार्षदाने गंभीर नजरेने यमुद्राकडे पाहिले आणि समजावले, तुम्हाला हे माहिती नाही का? तुळशी भगवान विष्णूची परमप्रिय आहे. जो भक्त श्रद्धा आणि भक्तीने तुळशीजवळ दीप लावतो तो विष्णूच्या कृपेस पात्र होतो. संध्याकाळच्या वेळी दीप लावल्याने पुण्य अनंत पटीने वाढते आणि ते नुसतेच पाप नष्ट करत नाही तर त्याला स्वर्गाचे अधिकारीही बनवते. त्या स्त्रीने खऱ्या मनाने तुळशीचे पूजन केले आणि दीप प्रज्वलित केला आहे. याच कारणामुळे तिची सर्व पापे जळून राख झाली आहे. ती आता नरकात जाण्यास पात्र नाही. तेव्हा दूतांनी हात जोडून म्हटले, हे पार्षद, हो, तुम्ही सत्य बोलत आहात. आम्हाला तिच्या भक्तीबद्दल माहिती नव्हती. जर ती भगवान विष्णूची प्रिय भक्त असेल तर आम्ही तिला नरकात कसे नेऊ शकतो? भगवान विष्णूच्या पार्षदांनी मधुर स्वरात सांगितले. म्हणून हे यमदूतानो, आता तुम्ही परत जा. या स्त्रीने तुळशीची सेवा केली आहे. ती स्त्री आपली पापे भस्म करून दीपाच्या प्रकाशात शुद्ध झाली होती. आता तिला विष्णू लोकात नेण्यास येणार आहे. तिथे तिचं स्वागत होईल. ती आता स्वर्गाची अधिकारी झाली होती. पार्षदाच्या या वचनानंतर यमदूतांनी तिला त्या ठिकाणी सोडले आणि यमलोकात परतले. त्यांनी यमराज यांना संपूर्ण वृत्तांत सांगितला. त्यानंतर भगवान विष्णूचे पार्षद त्या स्त्रीला दिव्य विमानात बसवून स्वर्गलोकात घेऊन गेले. तुळशीच्या जवळ दीप लावल्याने मनुष्याचे सर्व पाप नष्ट होतात. जी स्त्री नित्य संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावते ती सौभाग्यवती होते. तिचे पूर्वजन्मातील सर्व पाप नष्ट होतात. तिला सुख समृद्धी प्राप्त होते. दररोज तुळशीजवळ दिवा लावताना या मंत्राचा जप करावा. ओम तुलसी देवी नमः. विष्णुप्रिया आई माम तन्नो वृंदा प्रचोदयात. हजारो वेळा अमृत स्नान घातले तरी श्रीहरी इतके तृप्त होत नाहीत जितके एका भक्ताने तुळशीचे एक पान अर्पण केल्याने होतात. लाखो गोदानाचे फळ जे मिळते तेच फळ तुळशी पत्रदानाने मिळते. जो मृत्यूसमयी आपल्या मुखात तुळशीपत्र ठेवतो तो सर्व पापापासून मुक्त होतो आणि श्रीकृष्णाच्या धामाला जातो. भक्त जेव्हा तुळशीजवळ दीप लावतो तेव्हा त्याचा प्रकाश नकारात्मक ऊर्जांना नष्ट करतो आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. त्यामुळे वातावरण शुद्ध होते आणि देवतांची कृपा आकर्षित होते. दीपाचा प्रकाश अज्ञानाचा अंधकार दूर करतो आणि ध्यानाची ज्योती प्रज्वलित करतो. तुळशीजवळ दिवा लावल्याने मनुष्याच्या अंतरात्मक पवित्रता आणि शुद्धतेचा भाव निर्माण करतो. त्यामुळे भक्ती आणि ज्ञान शक्ती वाढते. असे मानले जाते की जेव्हा व्यक्ती तुळशीजवळ दीप लावून आरती करतो तेव्हा भगवान विष्णूचे ध्यान अधिक सुलभ होते. हे मनाला स्थिर आणि शांत बनवते आणि त्याची एकाग्रता वाढते. सूर्यास्ताच्या वेळी तुळशीजवळ दीप लावल्याने अनुष्ठान फार शुभ मानले जाते. यावेळी दीप लावून तुळशी मातेची आरती केली जाते आणि भगवान विष्णूचे स्मरण केले जाते. हे केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते. रोज संध्याकाळी तुळशीजवळ दीप लावताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. घरी तेलाचा किंवा तुपाचा दीपक लावणे शुभ मानले जाते. तुपाचा दीपक अधिक पवित्र मानला जातो. पण तिळाचा तेल नसेल तर तुपाचा पर्याय स्वीकारावा. तिळाच्या तेलाचा दीपक नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करतो. असे म्हटले जाते की जो फक्त दररोज तुळशीजवळ दीप लावतो त्याला 7 जन्माचे पुण्य मिळते आणि तो कधीही दारिद्र्य राहत नाही. त्याच्या घरात नेहमी सुख शांती आणि समृद्धी राहते. धार्मिक ग्रंथात सांगितले आहे की तुळशीजवळ दिवा लावल्याने पितृदोष, ग्रहदोष आणि कालसर्प दोष यासारख्या अडचणी दूर होऊ शकतात. या उपायामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. तुळशीजवळ दीपक लावल्याने आत्मा शुद्ध होतो आणि जन्मजन्मांतील पापाचा नाश होतो. त्यामुळे आत्म्याला शांती मिळते आणि व्यक्तीला सद्गती प्राप्त होते. असेही म्हटले जाते की जो व्यक्ती जीवनाच्या अंतिम क्षणी तुळशीजवळ दीप लावून भगवानाचे स्मरण करतो त्याला मृत्यूनंतर यमदूताचे भय राहत नाही
आणि त्याला थेट भगवानाच्या नावामध्ये स्थान मिळते. तुळशीजवळ दीप लावल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो, ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनात कधीही आर्थिक संकट येत नाही आणि नेहमी समृद्धी नांदेल. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने तुळशीच्या झाडाजवळ दीप लावण्याचे महत्त्व सांगितले आहे. कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.